बरे नमस्कार मंडळी. आज असा एक विषय आहे जो की मला असं वाटतं ना की प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो अडकून असा अवलंब होतो. बघा मला असं वाटतं ना की भाई आपण ना प्रत्येक नातं ना त्या नात्याच्या जाग्यावर ठेवलं पाहिजे आणि नात्याची ना प्रत्येकानं इज्जत केली पाहिजे की बाबा हां हे नातं असं आहे तर या नात्याची आपण अशा प्रकारे इज्जत करायला पाहिजे. पण आजकालच्या काळामध्ये तसं काही होत नाही आणि तसं न झाल्यामुळं काही अशा घटना होतात आणि काही असे पराक्रम होतात ना ते की आपण विचारही करू शकत नाहीत. बघा असाच एक पराक्रम झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतो. दोन मित्र असतात आणि कट्टर मित्र असतात. ते एवढे कट्टर मित्र असतात की प्रत्येक गोष्ट ना सोबत करायचे, प्रत्येक मनातली गोष्ट एकमेकांना शेअर करायचे. एवढे जास्त आणि एवढे कट्टर मित्र होते म्हणजे ते म्हणतात ना की जीवाभावाचे मित्र तशा प्रकारचे जीवाभावाचे मित्र असतात. पण ते म्हणतात ना की जर किती जरी कट्टर मित्र असले आणि त्या दोघांच्या मधात जर एखादी पोरगी आली तर त्यांची मैत्री ही जास्त कट्टर राहत नाही. आणि जर पोरीच्या मनात आलं की यांची मैत्री तोडायची तर ती पोरगी साला अर्ध्या घंट्यामध्ये त्यांची मैत्री तोडून टाकते. अशा प्रकारचं काहीतरी मॅटर असते. तर हे दोघं जण कट्टर मित्र होते आणि एक पोरगी या दोघांपैकीच्या एकाच्या आयुष्यामध्ये आली. आता पोरगी आल्यानंतरचा काय विषय असतो, तो जो असतो तो त्या पोरीकडे जास्त लक्ष द्यायला लागला, तिला जास्त बोलायला लागला. आणि मित्राची गर्लफ्रेंड, मित्राची प्रियसी म्हणल्याच्या नंतर काय असतं, मित्र तर तिला बोलणारच ना, मित्राचा तर तिच्याजवळ नंबर असणारच. कारण की तिचं कसं असतं ना, जर प्रियकराने फोन नाही उचलला तर त्याला फोन लावायचा, त्याला म्हणायचा की अरे माझ्या बाबूने थाना काऊन नाही खाल्लाले, असं ती त्याला फोन लावून बोलते. अरे माझ्या बाबू लढतोय रे, माझा फोन उचलत नाही ले. हे करण्यासाठी फोन नंबर असतो म्हणजे असतोच. आता बघा एखाद्या मित्राचा एखाद्या प्रियसीकडं त्याच्या मित्राचा फोन नंबर असतो म्हणजे असतो. तर तसं यांचंही होतं. दोन मित्र होते, त्यातल्या एक जणाला पोरगी पटली आणि त्या पोरीकडे या दोघाही जणांचे नंबर होते, एक प्रियकर आणि एक भाऊ म्हणून ती बोलायची. तर प्रॉब्लेम असा झाला की काही दिवस झाल्याच्या नंतर जो मुलगा तिचा प्रियकर होता त्याला डाऊट व्हायला लागला की माझी जी प्रियसी आहे ती याच्यासोबत जरा जास्तच बोलतीये. मग तो तिच्यावर लक्ष ठेवायला लागला आणि तो त्याच्या मित्रावरही लक्ष ठेवायला लागला. मग कित्येक वेळा त्यानं ट्राय करून बघितलं की हिलाही फोन करून बघितला, त्यालाही फोन करून बघितला, एखाद्या वेळेस हिचा बिझी, एखाद्या वेळेस त्याचा बिझी. मग याला पक्का डाऊट यायला लागला. याच्या मनामध्ये एवढा भयंकर राग निर्माण व्हायला लागला की मायची कटकट, माझा मित्र असून माझ्याच प्रियसीवर डोळा टाकून माझ्याच प्रियसीला बोलतोय. याच्या मनामध्ये खूप भयंकर प्रकारे राग आला. मग हा काय करतो, आपले जे दुसरे अतिरिक्त मित्र असतात त्या 4-5 जणाला बोलवतो आणि बोलवल्याच्या नंतर त्याला एका जागेवर बोलवतो की ये तुझ्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे. तो जेव्हा त्याच्यापाशी जातो तर त्याला बोलत नाही, काही नाही, त्याला विचारत नाही, काही नाही, डायरेक्ट त्याला मारायला चालू करतो. आणि हे 4-5 जण मिळून त्याला एवढं जास्त मारतात की त्याचा तिथंच त्याच जागेवर जीव जातो. जीव गेल्याच्या नंतर सगळेजण सगळीकडे पांगलतात आणि सगळेजण वाम होतात. सगळं झाल्याच्या नंतर आता त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जे सकाळी लोक व्यायाम वगैरे करायला जातात त्यांना दिसते की बाप्पा कोणतरी मारून टाकलं याला. पोलिसांना खबर जाते, पोलीस येते, पडताळणी करते, CCTV कॅमेरे चेक करतात. तर CCTV कॅमेऱ्यामध्ये हे महाशय पक्के दिसतात तिथं की यांनी याला मारलं म्हणून. मग यांना धरतात आणि धरल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये नेतात आणि विचारतात की बाबा तुम्ही असं का केलं आहे. तर हा सांगतो की माझ्या गर्लफ्रेंडला हा बोलत होता म्हणून मला राग आला आणि मी याला मारलं आहे आणि बिचाराचा जीव केला. आता ही जी सगळी स्टोरी आहे ना, ही पूर्ण स्टोरी खरी आहे आणि ही जी पूर्ण स्टोरी आहे ना ही घडलेली आहे, तुम्हाला बागपतमध्ये घडलेली आहे. तुम्हाला वाटत असेल की खोटी आहे, तुम्ही काय करा, हिला सर्च करा बागपतमध्ये मित्रामध्ये झालेलं भांडण आणि ते कशामुळे झालं हे पण सर्च करा, तिथे येऊन जाईल. तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की याच्यामध्ये नेमकी मग तुम्हाला काय वाटतं की याच्यात चूक आहे कोणाची. मला असं वाटतं ना तिघांची पण चूक आहे. पहिली चूक या मित्राची, ज्याने त्या दुसऱ्याला मारलं. की बाबा तू एका मुलीवर प्रेम केलंस आणि ती मुलगी तुझ्या मित्राला बोलतीये, म्हणजे ती मुलगी किती इमानदार आहे, किती चांगली आहे हे तर तिच्यावरूनच कळतं की ती त्याला बोलते तुझ्यासोबत कनेक्शन असूनसुद्धा. आणि तू तिच्यासाठी तुझ्याच मित्राला मारलं हे चुकीचं आहे. दुसरी चुकी याच्या मित्राची की बाबा मित्राची प्रियसी आहे तरीसुद्धा तू तिला बोलतोयस. बोलायचं नव्हतं. मित्राची प्रियसी म्हणल्यावर तुम्ही तुमचं काही करा तिकडं, तिच्यामुळं आमच्या दोघांमध्ये वाईटपणा येईल हे विचार करायचा आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या. जरी ती आपल्याला देत असेल लाईन तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, कारण की त्या जागेवर एक नाही 2 नाती तुटतात. आणि तिसरी गलती त्या मुलीची, बाबा तू ज्याच्यावर प्रेम करतेस त्याच्याच मित्राला बोलतीयस तर त्याला वाईट वाटणारच ना.
तर कसं आहे ना, या सिच्युएशनमध्ये गलती तिघांची आहे. याला जेव्हा माहीत झालं, यानं फक्त तिला सोडून द्यायला पाहिजे होतं, मित्राला बोलणं सोडायला पाहिजे होतं, निवांतपणे आपलं राहायला पाहिजे होतं. बाबा तू तुझा जग, तू तुझी जग आणि मी माझा जगतो. आता याच्यामध्ये फुकट नुकसान झालं का नाही? याच्यामध्ये ती बिचारी फुकट निघून गेली. तिनं काय केलं? काहीच नाही केलं. फक्त हाय हॅलो बाय केलं, असं केलं आणि याच्यामध्ये दोघंजणं फसले. एक जणाचा जीव गेला फुकट आणि एक जण आता जेलमध्ये जाऊन बसला आहे. तर भाई काय आहे ना, की अशा मुलींना ना लाईफमध्ये एकतर येऊ देऊ नका आणि जर आल्यात तर त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. आणि जर असं जर काय करत असल्या तर एरवाळी त्यांना सोडून द्या डोक्याच्या वरीत जाईपर्यंत. आणि कसं आहे ना, अशा मुलींवर प्रेम करणं सोडून द्या. ह्या एकाच्या नसतात, या सगळ्यांच्या असतात. समजते ना? मी काही मुलींना म्हणत नाही, काही मुली अरे एवढ्या चांगल्या असतात ना की भाई एखादं भिकारचोट पोरगं असलं ना, गेलेलं असलं ना, तर त्याला सुधरवण्याचं काम त्या बिचाऱ्या करतात.